आता मी एकाला नामांकित बैल आहे, त्याचं नाव काय घेत नाही मी. आता मी त्याला बैल मागितला, तो म्हटला तुमचा बैल असा करलं, माझा बैल जाईल त्या मैदानामध्ये, माझा बैल आहे. अरे मी काय म्हटलं, तुझी जी काय वायदे असेल ती मी देईन, म्हणजे माझा बैल कमी पडतोय असंही नाही. ह्याच बैलाने तिची सीमेला गाडी मारली, त्यावेळेला हा दुसरा होता. अरे वा. आणि त्या माणसाला मी बैल मागितलेला. पण त्याच्यावर मला एक चांगला अनुभव आला की म्हटलं हे बैल आपला जर पळाला व्यवस्थित गुलालात कुठं असेल तरच लोक विचारतात, नाहीतर कोणीही विचारत नाही. मित्रांनो नमस्कार. तुम्ही जो पळताय तो कालेकरांचा रुद्रा, एक आता बरंच नाव गाजतंय ना कालेकरांचा रुद्रा. आज पण क्वार्टर फायनलचा मानकरी झालाय. काय सांगाल बैलाबद्दल आपल्या? बैलाबद्दल काय, बैल छानच पळतोय आता. हा, हो. चालू सीझनला चांगला धुमावूळ घातलाय मैदानात. काय सांगाल? धमाकळ म्हणजे काय आहे, तिथं त्याचं नियोजन हे दोघं जण करतात. हा हे सगळं काय बैल काय नियोजन, त्याला पहिरा चांगला असेल तर 100% हा. धमाकळ घालणार. अरे वा. सगळा खेळ पायावर असतो आहे ना. पायावर असतं. तर मध्यंतरी आपल्या बैलाला थोडा बॅड पॅच चालू होता आहे ना. हो. काय झालं होतं नेमकं सांगा, दाखवलं. त्याच्या पाठीमागची शिरा आहे की नाही इथं, हा वशिंडाच्या पाठीमागे ते नांदुशीला मैदान झालं होतं. हा. त्या नांदुशीच्या मैदान सेमी बाहेर नव्हता, त्यावेळेला ह्याचा खडकावर पाय पडला होता. मग तिथे थोडी दुखापत झाली तिथं होती का? दुखापत झाली, त्याच्यामुळे 1.5 महिना बैल हे बसून होता. मग तेव्हा कुणाचं सहकार्य लाभलं काय? ह्या दोघांचं सहकार्य, ह्या दोघांनी सर्व केलं. आणि आमचे डॉक्टर साहेब आहेत, दडस साहेब, राहुल दडस म्हणून आहे. ओके ओके. हा, ते राहुल दडस साहेबांनी केला, तो व्यवस्थित केला. म्हणजे साहेबांची साथ तुम्हाला कशी लागली बैलाला? म्हणजे कमबॅकच झाला का परत त्या बैलाचा? हो, साहेबांनी तुला कसं, ते आम्ही लय डॉक्टर केले. शेवटी परत दडस, मला आदिराज मेडिकल म्हणून आहे, त्यांच्याकडनं दडस साहेबांचा नंबर मिळाला. हा. मी दडस साहेबांना फोन केला, मग दडस साहेब आले. त्यांनी पहिल्यांदा सगळा बैल चेक केला. चेक केल्यानंतर त्याने आम्हाला गोळ्या दिल्या होत्या त्याला चारायला, त्या गोळ्या वगैरे दिल्या. त्याच्यानंतर थोडासा हे झाला, मग त्याच्यावर परत एक मैदान केलं. मैदान केल्यानंतर गटपास झाला, सीमेला परत मार खाल्ला. आणि गटपास पळाला की बैल जरा पायवर धरायचा. हा हा. मग त्याच्यानंतर परत डॉक्टर साहेबांनी सगळं हे पाठीमागं सगळं चेक केलं. तेव्हा डॉक्टर साहेबांना कळाल्या वशिंडाच्या पाठीमागं कधीच प्रॉब्लेमच कळत नव्हता प्रॉब्लेमच आपल्याला. कळत नव्हता आम्हाला. हा. मग वशिंडाच्या पाठीमागं त्याच्यानंतर बैल म्हणजे दोन्ही पायावर हे करायला लागला परत. मग परत हाय त्याच रुटीनला आला. हो, परत त्याच्यानंतर मग आम्ही कासेगावला पळवला परत बसून. हा. कासेगावला चांगलाच पळाला, हा. गटाला मार खाल्ला. त्याच्यानंतर मग दुसरं मैदान आवंत बसणं, मग तो फायनल तिथे 4 नंबर केला. परत आज इथं कासार शिरबे 6 तारखेला 1 नंबर केला. बैल आता बॅड पॅच गुड पॅच असतो बैलगाडी क्षेत्रात, बरोबर ना? बरोबर आहे. बॅड पॅच मध्ये शिकाय काय भेटलं तुम्हाला? कारण बैल आपला आदत वयापासून पण धुमाकूळ घालतोय. बरोबर. मग तुम्हाला तेव्हा काय शिकाय बसलं? पैऱ्या बिऱ्याला काय अडचणी काय याच्या? पायरा कोण देतच नाही. काय होतं नेमकं? ते म्हणते तुमचा बैल आता कुठं पळालाय का, अरे तुमचा बैल व्यवस्थित झालाय का, हा. असे म्हणजे लोक काय शंका काढतात असे. मग तरी पण त्यात उठून बैल परत कमबॅक करतो, मालकासाठी पळतो. म्हणा काय म्हणायचं नेमका बैल कोणासाठी पळला तुम्हाला वाटतं? मालकासाठीच पळाला आणि ह्या दोघांच्यासाठी खर्च पळाला. ह्या दोघांचं ह्याच्यामध्ये जास्त कष्ट नाही ते माहिती आहे, कारण बैल जरी तुमचा असला किंवा तुमच्या सगळ्या टीमचा असला तर ती करणारे बिरणारे वेगळीच. काय त्यांच्याबद्दल काय बोलाल? म्हणजे ती खरी प्रत्येक बैलाच्या मागे अशी माणसं असतात की दिसत नाहीत पडद्यापुढे, आहे ना? पडद्यापुढे काय बोलाल त्यांच्याबद्दल? नाही कसं असते माहितीये का, आता बैल काय तेव्हा देतात. मी पण आता मी एक व्यावसायिक आहे, बरोबर. बैल घेऊ शकतो, पण त्याचं नियोजन जे हे करतात का नाही ते मला जमणार नाही. बस म्हणजे मोठा बैल घेऊन पण नियोजन झालं नियोजन झालं पाहिजे. हा. असं नाही की बाबा एक कोटीचा बैल घेतलाय म्हणून तो आता पण त्याला पायरा आला, त्याचे बैल इथून घेऊन जाणे म्हणा, परत त्याच्यानंतर ते सुट्टी करणे, झोपणे, हे सगळं काम ते करतात. बाबा कुठल्या बैलावर पळवावा, काय करावा. हो, तुमची गावची गाडी भारी पडती, म्हणजे घरचा साज म्हणलं पाहिजे. काय सांगाल ह्याच्याबद्दल? हिचं नियोजन कधी लागलं होतं? त्याचं नियोजन ते माझ्या पुतण्याने लावलं होतं. हा. ते कसं, तो माझ्या मामाचाच बैल आहे, ओके ओके. टग्या. म्हणला तुम्ही फोन करायचा एखाद्याला? पहिल्याला म्हणजे आता हेच फोन करायचे, कधी कधी मी करायचो. मग ते काय फुकट आम्हाला लोक, आम्ही वैद्याला तयार असतोय. हा. आम्ही ह्याला आतापर्यंत आम्ही ज्या वेळेला बैल घेतला आम्ही पहिल्यांदा चोरड्याला पळाला. मग चोरड्याला कसं गट वगैरे बाहेर काढला, सामना झाला होता त्यावेळेला जावेद भाईंचा सर्जा बरोबर सामना झाला. अरे वा. त्याच्यानंतर आता नवीनच बैल आणला होता, याच्याबद्दल काही माहिती आम्हाला नव्हती. एक मैदानला तास पलटी केलं. हा, तेव्हा आम्हाला कळालं की बैलाला असे लागालागी वगैरे चालत नाही. ओके ओके. त्याच्यानंतर पण निमसोडच्या मैदानामध्ये मी एकाला बैल मागितलेला. मग मी त्याला म्हटलं वायदी वगैरे देतो, हे करतो, पण ते काय नाही दिलं. मग तुषारने काय केलं, परत 5 नोव्हेंबरला मैदान झालं, 5 नोव्हेंबर 2025ला. तुषारने तो दिगंजीचा वजीर म्हणून आहे, त्याचा पायरा तुषारने ते सोमनाथ जगदाळे पेडगाव जायला दोघांनी मिळून रात्री पायरा केला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निमसोडला पळालो दोन्ही राहिली. त्या 1 नंबर केला तिथं गाडी. अरे वा. म्हणजे कसं आहे की दोन्ही बैल जुळून यायला लागतील, दोन्ही यायला लागतात. हो हो. तर बरीच तुमची टीम आहे, एक टीम बरोबर जरा बोलून घेऊ. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? तुम्हाला आता सगळी ओळखते बैलगाडी क्षेत्रात, मला वाटतं मालकांविषयी शेठ आम्ही यांना ओळखतो बरं का, कंटिन्यू मैदानात असल्यामुळे. काय बोलाल जरा काय आपल्या बैल- रुद्राबद्दल किंवा काय सांगाल?
बैल चांगलाच पोहतोय बैल तसा. म्हणजे एकच खांदा आपला उजवीचा, पण आपला कुठं नाही बाहेर नाही होते कुठनं पण बैल चांगलाच पोहतो. कोणाकोणाची साथ लागली नक्की कमबॅक झाला बैलाचा काय सांगा? कमबॅकला आता हे तुषार आहे बघा, सगळ्याच बैल मालकाशी फोन करतो आपला असं तसं. त्याच्याकडनं नाही झालं तर शेट करते फोन. नक्की अडचणी काय यायची? जशी शेट म्हणली की जेव्हा बैल पळत नाही तेव्हा अडचणी काय कळत यायच्या? नाही म्हणजे विषय काय होतोय, जरा एखादा मैदानला जर मार खाल्ला हम्म. तर आता सर्व माणूस विचारतो बाबा तुम्ही राहिला कुठं, व्हिडिओ पाठवा, कुठं गोलाला तर राहिला. आपण माप सांगतोय बैल पोहतोय बाबा, पण पुढच्या ज्याला पटत नाही ना तसं. दाखवायला लागते बाबा बैल किस्ता पळला, घालून नियोजन. काय सांगाल रुद्राबद्दल? एवढं नाव केले बैलांना, कमी काळात केले शेट बरं का रुद्रांना आपल्या, काय बोल? घेतल्या आपल्याला म्हणजे पायऱ्याला बऱ्याचशा अडचणी आल्या त्या, तरी पण त्यातनं पण आम्ही कष्ट घेऊन बैल गुलालात नेला. जरा मध्ये बैलाच्या आजारामुळे जरा बैल बेड पॅचला होता. त्या संघर्षाच्या काळात म्हणजे चांगलाच अनुभव आला आम्हाला की कोण आपलं आणि कोण परक. त्यामुळे आता सगळे आम्ही ओळखून आता बैल कंटिन्यू 4 अड्डे झालं बैल राहतोय फायनलला. आता ज्यांनी बैल दिलेले नाही त्यांना पण आम्ही त्या भाषेत उत्तर द्यायला चालू केलं. मोठे जास्त सहकार्य म्हणजे आपलं भैया बांबवडेकर. ड्रायव्हर. हा, ओके. ते आलं कुठं गाडी जरी आली तरी ते नाही म्हणत नाही, ते जिथं असेल तिथं गाड्या नाही तयार राहते. ते नाव हे का नाही, नावच वेगळं नाव आहे. बाई. बाया बाया. तर शेट ही जेव्हा बॅड पॅच होत आहे ना, तुम्हाला काय शिकाय भेटलं नेमकं मला की थोडक्यात सांगा? नाही ते आम्हाला काय तेव्हा ती आपलं कोणाने नुसतं असं तोंडावर म्हणतात देतो किंवा पण बैल कोण देत नाही. मला ह्याच्यामध्ये एक गोष्ट आता त्यावेळेला असं वाटलं मला की एक बैल अजून एक घ्यावा रागारागात. हो. आणि आम्ही बैल सुद्धा बघायला आम्ही हे केलं, पण त्या मापाचा आम्हाला बैल भेटला नाही म्हणून तो बैल आम्ही थांबवला. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, काय म्हणजे चांगली लोक आहेत म्हणजे सगळेच, काय म्हणजे आता इथं काल्यात घ्या, काल्या संबाबा म्हणा, इकडे सुनील मोरे म्हणा, परत सोमनाथ जगदाळे, आमचा तुषार, परत हे भैया ड्रायव्हर बांबवडेकर वगैरे, म्हणजे ही ठराविक जी लोक आहेत का नाही, हे म्हणजे त्यांचं सहकार्य. आता आम्हाला बैलाचं त्याच्याबद्दल काय माहित नव्हतं की बैल असा का करतोय. बैल उभा राहताना 3 पायाचा उभा राहायचा, उठताना पुढचा पाय टेकायचा, अलीकडचा डावा पाय टेकत नव्हता. आपल्या लक्षात येत नाही लवकर आहे ना, आम्हाला समजलंच नाही ते काय. त्याच्यानंतर काही गोष्टी मी संबाबांना विचारल्या, त्या माणसानं आम्हाला व्यवस्थित गाईड केली की बहुतेक बैलाला कुठंतरी वरती दुखापत झालेली आहे. हा, तो अनुभव त्यांचा. मग त्याच्यानंतर मग मी डॉक्टर वगैरे, आम्ही डॉक्टर झाले, हे झाले, मग हिने लई प्रयत्न केला, हे डॉक्टर बोलवून मी पुण्यात असतो. मग त्याच्यानंतर ह्याचा व्यायाम हे दोघंच करतात, ते तुषार हे दोघं. मग त्याच्यानंतर मग ते दड साहेबांचा वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे झाला, आणि मग दड साहेबांनी मग ते बरोबर त्याला, आज दड साहेबांच्या मुळे ते पळतोय, व्यवस्थित केला त्याला, परत रुटीनला आला. आणि आता ह्याला बैलला जर आम्ही गोळी जर द्यायची म्हटलं ना, बैल आमचा मैदानात झोपतो, चालत नाही त्याला. म्हणजे त्याला ते असं ह्या म्हणजे ज्या मालकाकडे मी घेतलाय ना, तोही माणूस गरीब माणूस आहे तो. त्यानंच काही त्याला गोळी वगैरे असले काही प्रकार नव्हताच. त्याला ताप जरी आला तर तो गुळण ते हे चारायचं नैसर्गिक जुन्या पद्धतीत. आजही तो बार्डीमध्ये आम्ही दूध पाचतो त्याला सकाळ संध्याकाळ. बार्डीमध्ये तोंड घालून दूध पितो पाणी पिल्यावर. आता उन्हाचं प्रमाण वाढले, आपण काय काळजी घेतली नक्की उन्हासाठी? काय तुमचं मैदानात गेल्यानंतर ना लय म्हणजे काय वरून म्हणजे शेडनेट वरती असतं, जास्त टेम्परेचर वाढलं की पाणी बिणी मारत असतात 10 मिनिटाला. कारण मी बघतो डोळ्यात तिथं हे सगळं करत असतात ते, म्हणजे बाबा बैल थंड राहायला पाहिजे. बैलाला कपडा घेऊन जातात किंवा असं भिजवून पुसतात बैलाला, असं पूर्ण सगळं हे करतात, धुतल्या करतात पूर्ण. म्हणजे मैदान राहिलं पलीकडे पण आधी बैलाची काळजी असते पहिल्यांदा. हो. बाया काय सांगशील? बाया सगळ्यात जास्त असतो ना रुद्राजवळ आले होते, काय बोलशील? आता माझे काका आहेत सख्खे, आणि त्यांनी मी आता पुण्याला राहतो, आता पेपर झाले माझ्या 10वीचे. मग त्यानंतर मी इथंच आहे, आणि ते बैलाला पायाला हे त्याला हिथं लागलेलं तेव्हापासून, आणि परत बैल आता पायाला लागला ना तेव्हापासून जरा मागणी येते ती बैलासाठी, येतात मागणी येतात, पैऱ्यासाठी मागणी येतात. पण आता बैल म्हणते, तरी पण म्हणते ते बैल कुठं पाळा असं काय बोलते ती. काका एवढं सगळं तुमचं व्यापार, तुमचं मोठं साम्राज्य आहे ना, ते करून बघता, कसं बघता बैलगाडी क्षेत्राकडे? मला काय माहितीये का, पहिली गोष्ट मला व्यवसाय माझा एक साईडच राहिला, बैलच आवडतात आपल्याला. म्हणजे बैल आवडतो. बैल आहे सर, बाहेर बैल आहे पांढरा माझ्याकडे. चला बघूया. काय म्हणला? हा बैल मी 2023 मध्ये घेतला, आदत असताना खरसुंडीमध्ये आपल्याकडे. आल्यानंतर कसं नवीनच आम्ही घेतलेला, पळत नव्हता, असं कसाही पळायचा. मग आम्ही फेरे वगैरे काढले, काय याला परत संभाबाने शिकवला. अरे वा. शिकवल्यानंतर म्हणजे ह्याच्याकडनं पळणारच नाही, पण संभाबाने त्याला 5-6 फेरे टाकलं, आणि मैदानात त्याला आदत मध्ये ज्या वेळेला आदत होता 23 मध्ये,
त्याच वेळेला काय 5-6 त्याचे गुलाल झाले, त्याच्यानंतर कधी तो फायनल राहिलेला नाही आजपर्यंत. देऊन टाका हो त्याला आपण आहे ना. नाद केलाय आपण. त्याला मी आता फेऱ्यासाठी 40 गावला पाठवला होता. त्याला मी परत आता एक 15-20 दिवस झाले इकडे आणला परत. म्हणजे हे प्रेम आहे ना. प्रेम आहे हो ते, म्हणून ते म्हणजे लोकांनी काही केलं तरी आपल्या बैल आवडतात, म्हणून ते आपण सगळं हे केलेलं. चालतंय. तुम्हाला पण रुद्राच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हो 100%.